असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये निवडणूक आयोगाकडून स्थिर पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि स्थिर सर्वेक्षण पथक ठिकठिकाणी आपण पाहतोय की कार्यरत झालेले आहे। मी सध्या धारावीच्या जंक्शनवर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की धारावी पोलिसांकडून मोठी बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुंबईच्या दिशेने येणारे जे ट्रॅफिक आहे त्याला या ठिकाणी विजिलन्स केलं जातं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थिर सर्वेक्षण जे पथक आहे ते या ठिकाणी प्रत्येक गाड्याला थांबवत आहे आणि या संशयास्पद ज्या गाड्या आहेत त्यांची चेकिंगसुद्धा या ठिकाणी केली जाते। त्याचं चित्रफितसुद्धा या ठिकाणी काढलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदारांना आमिष दाखवणाऱ्या ज्या वस्तू आहेत जसं पैसे असतील किंवा मद्य असेल किंवा सोनं असेल आणि इतर जे साहित्य आहे या सगळ्यांची जी चेकिंग आहे ती या ठिकाणी होते आणि भरारी जे पथक आहे ते अशाच पद्धतीनं 24/7 आता मुंबईमध्ये तैनात असेल। ठिकठिकाणी आपण पाहतोय की मुंबईच्या वेशीवरती अशाच पद्धतीनं हे स्थिर सर्वेक्षण पथक जे आहे ते कार्यरत झालेलं आहे आणि त्यामुळे कुठलीही संशयास्पद गाडी असेल किंवा वाहनं असतील त्यांची आता या ठिकाणी तपासणी केली जाते आणि त्यांचं चित्रीकरण केलं जाते। मतदारांना आमिष दाखवणाऱ्या वस्तू देखील पकडल्या जातात। त्यामुळे मुंबईमध्ये आता निवडणूक आयोगाचं स्थिर पथक जे आहे ते कार्यरत झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरा पर्सन योगेश गुरवशाह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।